पाठची सुरुवात करण्याआधी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर या भागाच्या सुरुवातीला लान आणि व्ही घुबडाच्या मागे मागे धावत जातात. ते एका जागेवर पोहोचतात. अचानक तिथे पांढरा धुवाचं प्रमाण इतकं वाढतं की ते एकमेकांना दिसत पण नाही. व्ही म्हणतो, हा कसा पक्षी आहे? माझ्यापेक्षाही चतुर निघाला. व्ही लानला आवाज देतो, पण लान काही बोलत नाही. व्ही पुटपुटतो, याला घुबडाने मारले तर नसेल ना? लान तलवारीला चमकवून म्हणतो, मी तुझ्याच समोर आहे. अरे काही तर बोलत जा. लान म्हणतो, घुबडाने हे मायाजाल रचलेले आहे. हो का? हे तर मी माझ्या ग्लिटर मंत्राने मोडू शकतो. मी मंत्रबद्ध कागद काढतो, पण ते असर करत नाही. लान म्हणतो, हे मायाजाल फक्त बाहेरच नाही तर माइंडला पण डिस्टर्ब करते. आपल्याला एकाग्रतेने लक्ष द्यावे लागेल. व्ही म्हणतो, पण हे नवल आहे की तू डिस्टर्ब का नाही झाला? तर लान म्हणतो, कारण तू तुझ्या डोक्यात जास्तीचे विचार ठेवलेले आहे म्हणून. व्ही म्हणतो, बरोबर आहे, कारण ते मला माझे लक्ष साधण्यासाठी मदत करतात. आता एक घुबड आणि साखळी एकानंतर एक हल्ला करायला लागतात. तर हे दोघेही जण त्याच्यावर फाईट बॅक करतात. इकडे वेनकिंगला ती म्हातारी दिसते जी वेनकिंगची आजी असते. सीन चेंज होतो. इकडे एक साखळी व्हीला पकडून झाडाला बांधते. व्ही बेहोश होण्याचं नाटक करतो. घुबड जवळ येताच व्ही पटकन घुबडाला पकडतो आणि म्हणतो, तू माझ्यापेक्षा हुशार कसा होऊ शकतो? लान व्हीची साखळी तोडतो आणि व्ही घुबडाचा गळा पिचकून मारून टाकतो आणि लानला म्हणतो, बरं झालं तू साखळी तोडली, नाही तर मी गेलो होतो आज. असो, तुला कळलं का ते कोण होता? लान म्हणतो, त्यांनी दुरून वार केला त्यामुळं कळलं नाही. चल वापस जाऊया. ते तिथून निघून जातात. वेंचाव येतो, त्यांना दुरून पाहतो आणि युजलेस म्हणून तिथून निघून जातो. ते वापस येतात तर तिथे हे तिघेही नसतात. व्ही एक व्यक्तीला विचारतो, पण तो काही सांगत नाही म्हणून ते तिथून निघून जातात. आता आपल्याला एक खंडर दाखवतात जिथे म्हातारी रडत असते, मला माफ कर, आज तर मी तुला मारलेच असते. तर वेनकिंग तिला समजावते, तुम्ही असं म्हणू नका, माफी तर मी मागायला पाहिजे. आता तुम्ही इथून निघून जा, कुठेही जा, पण किशनमध्ये राहू नका. नी विचारतो, भावाजिया हे लोक वेनकिंगला का ओळखतात आणि तिने इथे आपल्याला ग्रेव्हयार्डमध्ये का आणले? तर चिंग म्हणतो, हे मला कसं माहीत असेल? व्ही लान ग्रेव्हयार्डमध्ये पोहोचतात. नी म्हणतो, मला माहीत होतं तू घुबडाला मारणारच. व्ही विचारतो, पण तुम्ही इथे कसे? तर ते काही न सांगता मिस वेनकडे पाहायला लागतात. म्हणून तो वेनकिंगला विचारते, ही जागा कोणती आहे? तर वेनकिंग सांगते, हीच ती जागा आहे जिथे माझ्या कुटुंबियांना गाडलं. ते मंदिर वेन कुटुंबांचं वडिलोपार्जित मंदिर आहे. आम्ही वेन कुटुंबाचे कोलॅटरल ब्रांच आहोत. आम्ही औषधी बनवतो. किसन सोडल्यानंतर आम्ही इथेच राहतो. पण अचानक एक घटना घडली. आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवतात जिथे मूर्ती जिवंत होऊन लोकांना मारायला लागते. इथे वेनकिंगचे वडील मूर्तीची फाईट खेळताना दाखवतात. मधात वेनिंग येतो तर त्याची पण आत्माचोरी करायला लागते. पण वेनकिंगचे वडील वेनिंगला घेऊन जाण्यास सांगतात. म्हणजे वेनिंगचा काही अंश मूर्तीने चोरलेला असतो, पण वेनिंगला उचलून घेऊन जाते. प्रेझेंटमध्ये वेनकिंग म्हणते, माझ्या रक्ताच्या नात्यामध्ये हे मोजकेच लोक जिवंत आहे. व्ही विचारतो, तर काय हे सर्व डान्सिंग मूर्तीच्या आध्यात्मिक अनुभूती काढल्यामुळे होत आहे का? तर वेनकिंग हो म्हणते. त्यानंतर वेन रोहांनी आम्हाला किशनला परत नेलं. व्ही पुन्हा विचारतो, पण डान्सिंग पेरी अचानक त्रास द्यायला का लागली? वेनकिंग म्हणते, मला माहीत नाही. व्हीला कळतं की ही अशी सांगणार नाही म्हणून तो मागे वळतो आणि लानला इशारा करतो. सीन चेंज होतो. विलनचा दरबार दाखवला जिथे वेनचाव वडिलांना म्हणतो, मी व्ही आणि त्याच्या माणसां चोरणार होतो, पण वेनकिंगमुळे ते वाचले. तिची हिंमत कशी झाली माझ्याशी गद्दारी करायची? वेन रोहान म्हणतात, पागल, दफान पर्वतावरती राहणारे वेनकिंगचे माणसं आहे. जर तू इन लोखंडाचा वापर करून त्या लोकांना कठपुतली बनवले नसते तर वेनकिंगने तुला थांबवलेच नसते. मी तुला शुयांगला मदतीला जा म्हटले होते, तू ते न करता स्वतःचा कारभार केला. वेनचाव म्हणतो, तुम्ही बरोबर आहे पप्पा, मला माफ करा. वेन रोहान म्हणतो, जा आणि इन लोखंडाचा शोध घेऊन ये आणि यावेळी कोणती मिस्टेक करू नको. हो पप्पा. सीन चेंज होतो. वेनकिंग त्याच्या कुटुंबियांना सार करून पाचही जण समोर प्रवासाला निघतात. नी म्हणतो, आता तरी काही चुकीचं नको घडू दे. व्ही म्हणतो, जर तू माझ्यासोबत राहशील तर तुला काहीच होणार नाही. तर चिंग म्हणतो,
स्वतःला जास्त चढवू नको. जर मिस वेन दफान पर्वतावर आली नसती तर आता तुम्ही जिवंत असते का? तुझ्यासोबत राहणे हे सडलेले नशीब आहे. तर मी म्हणतो, जर तुला असं वाटते की मी तुझ्यासाठी दुर्दैव आणतो तर तू माझ्या मागे का आला? चेंग काही बोलणार तर वेनकिंगला पाहून थांबतो. तो थोडा वेळ थांबून म्हणतो, तुला कोणी म्हटलं की मी तुझा पाठलाग करत आहे? दफान पर्वतावरचा एकच रस्ता आहे. तसं तर तू माझा पाठलाग करत आहे. असं म्हणून तो पुढे जायला लागतो. तर नी त्याला थांबवतो. नीला कोंबडी दिसते. मला इथे नी खूप क्यूट वाटला. नी त्याला कोंबडी दाखवतो आणि वीला पण बोलवतो. हे बघ तिकडे. वी म्हणतो, हिला कसं माहीत मला भूक लागली ते? भावा वी, हिला पकडू. वी म्हणतो, हो चल. चेंग येत नाही तर वी म्हणतो, मला मदत कर. तिकडे उभा हो. चेंग म्हणतो, मी नाही. ॲक्च्युली चेंगच्या पोटात गडबड असते म्हणून वी त्याला जबरदस्तीनं हाकलतो. अरे जा लवकर, नी खूप दूर नाही. चेंग तिथून निघून जातो आणि हाच त्या दोघांचा खरा प्लॅन असतो. आता लान आणि वेनकिंग दोघेच असतात. लान वेनकिंगला विचारतो, 20 वर्षाआधी डान्सिंग मूर्ती आउट ऑफ कंट्रोल का झाली होती? वेनकिंग पुन्हा काही बोलत नाही. हे बरी जोडी झाली. दोघेही काही बोलत नाही. इकडे नी कोंबडीला शोधायला लागतो. तर चेंग पण शोधता नीला भेटतो. चेंग विचारतो, वी कुठे गेला? तर नी म्हणतो, कदाचित तो बाथरूमला गेला असेल. ॲक्च्युली वी त्या दोघांना चकमा देऊन पुन्हा वापस लानकडे गेलेला असतो. त्यांना पुन्हा कोंबडी दिसते. ते हळूहळू कोंबडीच्या मागे जातात. इकडे वेनकिंग म्हणते, लानच्या मुला, मी तुला आत्ताच सांगितलं तेव्हा मी खूप लहान होते त्यामुळे मी समजू शकले नाही. तर वी विचारतो, मग तुला हे तर माहीतच असेल की डान्सिंग मूर्तीचा कोणता पार्ट हरवला आहे? जेव्हापासून आम्ही क्लाउड रेसेस सोडले तेव्हापासून वेनचाओ आमचा पिछा करत आहे. तुला माहीत आहे का ते? वेनकिंग काही बोलत नाही. जर तुला काहीच माहीत नाही तर तू आम्हाला अचानक सांगायला का आली? इतक्या वेळानंतर वेनकिंग बोलते, हे बघ वी, तू माझ्या भावाला वाचवलं आणि मी तुला. आता आपण बरोबर झालो. वेन कुटुंबीय कुणाचे उपकार ठेवत नाही. बाकी मला काही माहीत नाही आणि तू मला जबरदस्ती विचारू नको. असं म्हणून ती जायला लागते. वी म्हणतो, मूर्तीचा हरवलेला पार्ट इन लोखंड आहे, बरोबर? असं म्हणताच वेनकिंग तिथेच थांबते. वेनकिंग, आम्हाला प्लॅन करून इथे आणलं गेलं. त्या म्हातारीने आम्हाला मंदिरात नेलं. त्या मूर्तीने आमच्यावर हल्ला केला आणि गावातील लोकांनी पण हल्ला केला. पण त्या मूर्तीने फक्त लानवर हल्ला केला. कदाचित. वी लानकडे बघतो आणि जोरात हसत म्हणतो, कदाचित मूर्ती त्याच्यावर प्रेम करत होती. वी न कुठे काय बोलून काही गॅरंटीच नाही. इतक्या सिरियस मोडमध्ये वीचं असं बोलणं लानला आवडत नाही. त्यामुळे तो म्हणतो, चुप राहा. वी वेनकिंग समोर येतो. दफान पर्वताचा आकार बुद्धस्तूपासारखा आहे. ती जागा आध्यात्मिक ऊर्जेने भरलेली आहे. ती मूर्ती पण स्वर्ग आणि नरकाच्या आशीर्वाद मिळालेल्या दगडापासून बनलेली आहे. म्हणून ती निसर्गाची ऊर्जा शोषून मानवी रूप घेऊ पाहत आहे. मग ती मागच्या 20 वर्षात हल्ला का करत आहे? याचा एकच कारण होऊ शकते. त्याचं हृदय इन लोखंड असणार, त्यामुळे ती ऊर्जा शोषून घेत होती. पण 10 वर्षाआधी तिचं हृदय इन लोखंड काढण्यात गेलं. आता ऊर्जा न मिळाल्यामुळे ती आत्मा चोरायला लागली, बरोबर ना? वेनकिंग खूप आश्चर्याने पाहते. आणि तो इन लोखंड चोरणारा वेन रुहान होता, बरोबर ना? आपल्याला फ्लॅशबॅक दाखवतात जिथे वेन रुहान मूर्तीजवळून इन लोखंड घेतो. लान म्हणतो, 20 वर्षाआधी वेन रुहानने सील तोडून इन लोखंड घेतल्यामुळे तुझ्या कुटुंबाचे लोक मेले आणि आता बाकीचे तुकडे शोधत आहे. त्यामुळे खूप लोकांचा जीव जातील. वेनकिंग विचार करते आणि म्हणते, वी वुशियान, लानच्या दुसऱ्या मुला, मी तुम्हाला मदत करू शकत नाही. तुम्ही हे मला सांगून काही अर्थ नाही. लान विचारतो, इन लोखंडाच्या 4 दिशा मंजूर आहे. त्यातील 3 जागृत झाल्या. शेवटी कोणती आहे? यावर वेनकिंग म्हणते, वेन रुहानने मला आणि माझ्या भावाला त्याच्या घरी राहायला जागा दिली, आमची काळजी घेतली. ते दुसऱ्यांसाठी कसे आहेत मला माहीत नाही आणि मला माहीत पण करून घ्यायचं नाही. मी तुम्हाला मदत करू शकत नाही. गुड बाय म्हणून ती जायला लागते. तर जाताना तिला चेंग पाहतो आणि तिच्या मागे जातो. चेंग म्हणतो, या जंगलातून एकटं जाणं तुझ्यासाठी भयानक राहील. तू आम्हाला दफान पर्वत दाखवले हे तू तुझ्या कुटुंबियांना कसं सांगशील? वेनकिंग म्हणते, धन्यवाद विचारल्याबद्दल, मी काळजी घेईन. चेंग म्हणतो, तू आमच्यासोबत का नाही चालत? म्हणजे आपण काही प्लॅन करू शकतो. वेनकिंग म्हणते, मला जाणे जरुरी आहे कारण माझा भाऊ रात्रीपासून एकटाच आहे.
चेंग काही बोलणार तर वेनकिंग म्हणते, जियांगच्या मुला, तू मला फोर्स करू नको. मी दफन पर्वतावर माझ्या लोकांना वाचवण्यासाठी आली, दुसऱ्यांना नाही. आणि वेन रोहानला आताही माझ्या औषधांची गरज आहे. तो मला शिक्षा करणार नाही, असं म्हणून ती निघते. चेंग काही बोलणार तर मी म्हणतो, जाऊ दे तिला. तिच्याकडे स्वतःचे प्लान आहेत. मला वाटते आपण लवकरच तिला भेटणार. आणि हे वेनकिंग पण ऐकते आणि तिथून निघून जाते. तर हा भाग येथे संपत आहे. काळजी घ्या. बाय बाय.